सर्वांनी टाळी वाजवायची, सर्वांनी टाळी वाजवायची, टाळी 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 विठाला प्रस्तुत प्रसंगी प्राप्त काल प्राप्त घटिकान प्राप्त प्रसंग भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व देववृंदांच्या कथित प्रयत्नानं संपन्न होत असलेला श्री सद्गुरु भवानगिरी महाराज समाधी 16 प्रित्यार्थ अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 57वे आणि या वर्षाच्या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी नैमित्तिक सेवा माझ्याकडे आली. खऱ्या अर्थाने मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. तुम्हा सर्व देववृंदांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत आणि तुम्हा सर्वांचे भाग्यवंत. पुणे नावाचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये झुलझुल वाहणारी इंद्रायणी नावाची नदी, त्या इंद्रायणीच्या वास्तव्याला असलेलं छोटस आळंदी गाव आणि त्या देवाच्या आळंदी गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला हा महात्मा. या 3 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ ज्ञानोबाराया या जनता जनार्दन या जडजीवाला देवाचा पत्ता सांगतायत. देवाचा पत्ता सांगणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज संत आहेत. ज्यांचा पत्ता सांगते तो देव आहे, ज्यांना सांगते तो आपण आहोत. देवाचा पत्ता सांगण्यापूर्वी देवाचा पत्ता जो सांगतोय त्याला तो पत्ता माहिती असावा. ज्यांना पत्ता सांगते त्यांना तो पत्ता माहिती नसावा. आणि जो पत्ता सांगते तो पत्ता जगाच्या कल्याणासाठी असावा. या 3 चरणाच्या अभंगामध्ये माऊली सांगतायत, देव देव म्हणूनी देव देव म्हणूनी व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. देव देव म्हणूनी व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही. पांडुरंगा करू प्रथम नमा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार वन बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वैंदातीत गगन सदृश तत्वमस्यादि लक्षणम. एकम नित्यविमलमचलम सर्वादि साक्षीभूतम, भावान्तितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि,
सद्गुरुंत नमामि. आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आले भागा ते करीतो अन तुझेच नाम उच्चारितो. आता माझे मन दूर राखावे बांधून, तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटे. धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा. धन्य आज दिन संत दर्शनाचा. धन्य आज दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मांचा शिन गेला, मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे. या आनंद सागरामध्ये आनंद लुटणाऱ्या माझ्या भगवान परमात्म्याच्या राजवसांनो, आजची या धावपळीच्या जीवनामध्ये, आजची या स्पर्धेच्या जीवनामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात. या नारदाच्या गादीवरून सांगायचं म्हणजे, तुम्ही माऊली हो न मयाल, तुम्ही माऊली हो न मयाल. चंद्राहून शीतल, पाण्याहून पातल, कल्लोल प्रेमाचे. तुम्ही सनकाधिक संत, मनविता कृपावंत. एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐशदेई प्रेम काही कला. या उक्तीप्रमाणे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे सुंदर या ठिकाणी अखंड हरणम सप्ताह चालू आहे. सुंदर असा धर्ममंडप आहे. हा धर्ममंडप कशासाठी घातला महाराज? अति दुःखाची निवृत्ती ना सच्चिदानंदाची प्राप्ती. या जीवाला झालेलं दुःख बाजूला जाऊन या ठिकाणी नवचैतन्य निर्माण व्हावं, त्याच्यासाठी धर्ममंडप आहे. सुनो मेरे वतन के लोग हो, कीर्तन प्रवचन कुछ दिल पे लाने की बात नहीं, कीर्तन प्रवचन म्हणजे जिंदगीचा फैसला आहे. सुंदर असा धर्ममंडप आहे. अधिष्ठान रूपाने भगवानगिरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी संत मंडळी आलेली आहेत, वारकरी आलेले आहेत, आमच्या सुवासिनी आलेल्या आहेत. परंतु जोपर्यंत या धर्ममंडपामध्ये 14 विद्याना 64 कलेंची देवता सरस्वती माता येऊन जोपर्यंत गायन करत नाही, तोपर्यंत या ठिकाणी नवचैतन्य निर्माण होऊ शकत नाही. या ठिकाणी नवचैतन्य निर्माण व्हावं, याच्यासाठी तुकोबारा देवीला हाक मारतात. हे देवी हौसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हौसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. म्हणजे तुम्हा सर्व देववृंदांच्या सेवेसाठी घेतलेला मग माऊलीच आहे. या विश्वामध्ये कितीतरी समाध्या झाल्या तरी ज्ञानोबानंतर समाधी नाही, ज्ञानोबानंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवरानंतर छत्रपती नाही, मेघासारखा वर्षाव नाही, गंधर्वासारखं गायन नाही, माशासारखं पोहणं नाही, गरुडासारखी भरारी नाही, रामासारखं आचरण नाही, हनुमंतासारखा ब्रह्मचर्य नाही, रावणा इतकी श्रीमंती नाही, आईसारखं प्रेम नाही, साधूसारखी कृपा नाही, देवासारखा आशीर्वाद नाही. 83,99,999 युनीमध्ये प्रत्येकाला शरीर असतील, परंतु मानवाच्या नरदेहासारखा उत्तम नरदेह नाही. आणि या उत्तम नरदेहाला आल्यानंतर मंडळी, या उत्तम नरदेहाला आल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे? 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू हिंडलास नाना अयुनी, तेली तांबोळी ब्राह्मण कुळी, इतक्या केल्या येरझारा, ते नाठवीशी धनुर्धरा. अर्जुना तू 83,99,999 युनी फिरून आलास. मे राजा, तुला फिरायचं नसेल तर एकच कर. काय कर? ज्याला हवी आहे मुक्ती त्याने करावी भक्ती. भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही, असा साधू संतांनी सांगितलेला सिद्धांत आहे. आणि म्हणून या जीवाला ज्ञानोबऱ्या देव सांगतायत. देव देव म्हणून कोण ज्ञानोबऱ्या? या विश्वामध्ये असा एकच पुरुष आहे महाराज. तुम्ही अनेक कीर्तन ऐकली असतील,
मी महाराष्ट्रभर फिरतो हो आणि मी चेहरा पाहिल्यानंतर माणूस ओळखतो हे ओरिजिनल का डुप्लिकेट आहे. हे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये लिहिलं. तुमच्या शिरभाव गावामध्ये सज्जन माणसं किती, संपूर्ण गाव पाहण्याची गरज नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्राशी इमाने इतबारे वागा, काबाड कष्ट करा. आणि कष्ट करत असताना हे सुंदर शरीर ज्या ईश्वराने दिलं ते ईश्वराचं सकाळ संध्याकाळ चिंतन करा. कष्ट करता करता भगवंताचं जो नामचिंतन करतो हो, त्याच्या इंद्रियांची खसमत जाते, मनाची घडी वाजते, जगाला प्रेम देतो ना जगाच्या प्रेमात राहतो हो. त्या माळकऱ्याच्या नाकावर तेज राहतो. ज्याच्या नाकावर तेज आहे आपण समजायचंय भगवंताच्या रेंज मधले. आणि कित्येक वर्ष परमार्थ करूनही ज्याच्या नाकावर तेज नाही त्याला आपण बोलायचं नाही, तर आपल्याला सुखरूप मुंबईला घरी जायचंय. जिये शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, तया सोम भाव प्रतिती प्रगट होय. त्या ज्ञानोबरायांचा अभंग आपल्या सेवेसाठी कोण ज्ञानोबराया? या विश्वामध्ये ज्ञानरूपी सूर्य आणलं, अंधकाररूपी अज्ञान घालवलं, धर्माचं कार्य 16 वर्षापर्यंत केलं ना 22व्या वर्षी समाधिस्थ झाले. त्या ज्ञानोबरायाने या जीवाला देव सांगावा. कोण ज्ञानोबराया? परत ज्ञानोबरायांचं आयुष्य किती? 21 वर्ष 3 महिने 7 दिवस, 22 वर्ष धर्माचं कार्य केलं, स्वतःहून 22व्या वर्ष समाधिस्थ झाले. आपलं वेगळं आहे, संतांचं वेगळं आहे. आपलं कसं आहे माहिती आहे? आपल्याला असं वाटतं देवानं आमच्या घरी यावं, देवानं आमच्या घरी यावं, देवानं आमच्या घरी यावं, पण असं कोणालाच वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं. या विश्वामध्ये असा एकच पुरुष ज्याला आई म्हटलं जातं, माऊली ज्ञानोबराया. त्या ज्ञानोबराया या विश्वामध्ये हे, त्या ज्ञानोबराया इतक्या या विश्वामध्ये कोणी श्रीमंत नाही. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, बल किती अंगी आईसे बल रेडा बोले. वैराग्य किती, 22व्या वर्षी स्वतःहून समाधिस्थ झाले. महाराज ज्ञानोबरायांचा अधिकार किती मोठा. एकाच वेळेला 6 प्रकारच्या श्रोत्यांना उपदेश करतात. गाणाऱ्यांना उपदेश करतायत, वाजवणाऱ्यांना उपदेश करतायत, जे चतुर आहेत त्यांना विनोद करतायत, जे विनोद ऐकायला आले त्यांना विनोद सांगतायत, आणि जे ओरिजिनल राजहंस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तत्व सांगतायत. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दूषिते, सोम भावे पूर्णज्ञाते, या सगळ्यांशी विनवणी. आणि एवढा मोठा अधिकारी पुरुष ज्ञानोबराया आपल्याला देव सांगतायत. मग काहू म्हणजे आपल्याकडे देवाना तोटा आहे का? आमच्याकडे सोमवार आला का शंकर भगवान, मंगळवार आला का भवानी माता, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्तगुरु, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी बोल बजरंगबली, तोड दुश्मन की नली. अंगात नाही रक्त न बोलतो आम्ही बजरंगबलीचे भक्त. आमच्याकडे 7 वारणा 7 देव. सोमवारी शंकर भगवान, मंगळवारी भवानी माता, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्तगुरु, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी बोल बजरंगबली. ना रविवार आला का शिरभावी गावाला, रविवार आला का काळी पिशवी. अरे अहम वाघ्या सोमवाघ्या. रविवारी देव आहे महाराज, आणि त्या देवाला म्हणता मल्हारी. कोण मल्हारी? आजचे कीर्तन टाइमपास नाही महाराज. सुनो मेरे वतन के लोगो, आमच्या मुंबईला मिरची खाली तर तिखट लागते, कारलं खाल्लं तर कडू लागतं, ऊस खाल्लं तर गोड लागतो. तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे मिरची खाली तर तिखट लागते, कारलं खाल्लं तर कडू लागतं, ऊस खाल्ला तर गोड लागतो. पौर्णिमेचा चंद्र पाहिला तर सागराला भरती येते, आकाशामध्ये ढग कडकड लागला तर जंगलातला मोर नाचतो, विंचू चावला तर काही सेकंदामध्ये वेदना चालू होतात, कांदा कापायला घेतला तर डोळ्यातून अश्रू येतं, आणि लहान बाळ रडायला लागलं तर त्याच्या आईची चोळी आपाप दुधानं ओली होते. ज्या ताईचं तहान बाळ रडायला सुरुवात करते त्या ताईची चोळी दुधानं ओली होते. विंचू चावला तर काही सेकंदामध्ये वेदना चालू होतात, कांदा कापायला घेतला तर डोळ्यातून अश्रू येतं, मिरची खाली तर तिखट लागते, कारलं खाल्लं तर कडू लागतं, ऊस खाल्ला तर गोड लागतो. या सगळ्यांचा रोज आपल्याला अनुभव आहे. रोज देव देव करता, देवाचा काय अनुभव असावा का नसावा? असावा. मग काय अनुभव आला तुम्हाला? मंडळी बारकाई नाही का? सुनो मेरे वतन के लोगो. कोणाचा लाल टिला, कोणाचा काला टिला, कोणाचा उभा टिला, कोणाचा आडवा टिला, कोणाचा टिलस टिल है. अरे तुम करते करके हम करते तो उसमें थोडा फेर पडता है. त्याने माळ घातली की याने घातली, त्याने काढली की याने काढली. मैं भी अंधा तू भी अंधा, सब अंधे का मेला, आणि उसमें से एक डोलस आहे ना वो भी उनका चेला. अरे सगळे आंधळे जरी एकत्र आले तर पंढरपूरला जायचं कोणी? सुनो मेरे वतन के लोगो. आणि म्हणून या जीवाला ज्ञानोबराया देव सांगतात. कलियुगातल्या लोकांना देव माहित नाही. माझं ओपन चॅलेंज महाराज, तुमच्या मंदिरामध्ये देव का देवाची मूर्ती आहे?
बोला महाराज, माझी भाषा तुम्हाला कळते का? मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा येते. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा येते. आणि महाराष्ट्रात राहून जर मराठी येत नसेल तर तो महाराष्ट्रीयन नसून घुसखोर असेल. महाराज, आपण माणसं मराठी आहे, सुनो मेरे वतन के लोगो. मग आपल्या मंदिरामध्ये देव आहे का? देवाची मूर्ती आहे. मूर्ती आहे, मग देव कुठे आहे? बारके नाही का? सुनो मेरे वतन के लोगो. या विश्वामध्ये देव येत नाही, देव जात नाही, देवाला आकार नाही, देवाला उकार नाही, देवाला मकार नाही, आणि देवाला या चर्मचक्षु या डोळ्यांनी पाहता येत नाही. किती लोकांनी देव पाहायला बोटवरती करा. जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही. जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही. आणि जी माणसं इतिहास विसरत नाही ती माणसं इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही. अरे, मिरची खाली तर तिखट लागते, कारलं खाली तर कडू लागतो, ऊस खाला तर गोड लागतो. मुंबई पासून पंढरपूर किती किलोमीटरच्या अंतरावरती आहे ते आसरा स्टोन वरती लिहिलंय. रोडवरचा दगड सांगतोय मुंबई पासून पंढरपूर अमुक अमुक किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मी ज्या गाडीनं आलो त्या गाडीचं किलोमीटर सांगताय. मुंबई पासून निघाल्यापासून शिंदे महाराज तुम्ही किती अंतर कापलंय गाडीचं घड्याळ सांगताय. आणि रोडवरचा दगड सांगतोय किती शिल्लक आहे. अरे, विज्ञान युगातली माणसं आम्ही रात्रंदिवस देवदेव करतो. स्वप्नात तरी आला का कधी? देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव निनसी मुळी कोण. आम्हाला देवच माहित नाही. सुनो मेरे वतन के लोगो. हिंदू धर्मामध्ये 33 प्रकारचे देव. मी अभ्यास करून बोलणारे कीर्तनकार आहे महाराज. हिंदू धर्मामध्ये 33 प्रकारचे देव, 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. यांच्या पलीकडे 3 देव, ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकर भगवान. या तिघांच्या पलीकडे 4 देव, सहज विष्णू, महद विष्णू, परम विष्णू, मुख्य विष्णू. हे 4 विष्णू. या 4 विष्णूंच्या पलीकडे 8 देव, त्यांना म्हणतात अष्टभैरव. उद्या सकाळी शिरभावी गावामध्ये सकाळी उद्या आकाशाकडे पहा. जेवढा निळा रंग दिसतो ना तो भगवान परमात्मा आहे. तो निळा रंग तुमच्या पुरता आहे का विश्वभर आहे? मग तो भगवान परमात्मा विराट आहे. आणि तो विराट भगवान परमात्मा या जीवाला या चर्मचक्षुने दिसत नाही, कारण तो विराट आहे. आणि त्या विराट भगवान परमात्म्याच्या पलीकडे जो देव आहे तो सगळ्या देवांचा देव आहे. आणि तो देव प्रत्येक जीवाच्या बिंबीमध्ये राहतो. त्याला आत्मा असे म्हणतात. आत्मा असे नावी स्थानी, अष्टपाकुळ्या त्याची खेळणी, जे घी जे हिरोनी योग बले. अरे, देव तुमच्या जवळ आहे महाराज. सुनो मेरे वतन के लोगो. समर्थ रामदास स्वामी कल्याण नावाचे शिष्याला सांगतात, ऐक कल्याण येथेची वर्म, अरे तूच आहे स्वयं परब्रह्म. हे कल्याणा, देव शोधत फिरू नको. देव वेगळा ना मी वेगळा असं जोपर्यंत तुम्हाला वाटतं 56 पिढ्या गेल्या तरी तुमचा साक्षात्कार होणार नाही. हे ताई म्हणजे तुम्ही गंध लावता. आजच्या कीर्तनामध्ये बोलायचं, तुम्ही गंध लावता. जे गंध लावतात त्यांनाच माझा प्रश्न आहे. ज्यांना गंधच नाही त्यांना काय विचारायचा गंध? हा, हे ज्याला कळलं तो भाग्यवान. ज्याला गंधच नाही त्याला गंध विचारण्यात माझा नाही. जे लोक गंध लावतात त्यांना माझा प्रश्न आहे. तुम्ही सकाळी उठता, स्नान करता, स्नान केल्यानंतर गंध लावण्यासाठी तुम्ही आरशाच्या समोर उभे राहता. मग आरशात जी व्यक्ती दिसते तिला टिला लावता का तिच्याकडे पाहून बाहेरचीला लावता? बोला महाराज. किती वर्ष आपल्या अखंड हरनाम सप्त्याचं? 57. मग तुम्ही आरशाच्या समोर उभे राहता, आरशात जी व्यक्ती दिसते तिला टिला लावता का तिच्याकडे पाहून बाहेरचीला लावता? बोला ना महाराज. तिच्याकडे पाहून बाहेरचीला लावता, बरोबर आहे ना? बरं काही नाही का? हे तुमच्या गावचं मंदिर आहे. माझ्या कीर्तनामध्ये मी थिअरी करत नाही, प्रॅक्टिकल करतो. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्य, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता, रम्यता ज्या ठिकाणी एकत्र येते त्याच ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान तयार होतं. या मंदिरामध्ये तुम्ही सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, उन्हाळी या, पावसाळी या, हिवाळी या. या मंदिरामध्ये तुम्ही कधीही कुठल्याही तिथीला या, देवाची मूर्ती जिथं आहे तिथंच आहे. तुम्ही सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, उन्हाळी या, पावसाळी या, हिवाळी या, कधी मंदिरामध्ये या, देवाची मूर्ती जिथं आहे तिथंच आहे. अरे, त्या देवाला पाहायचं ना आतल्या देवाला भजायचं, याला परमार्थ म्हणतात. मंडळी, तुम्ही नोटी वापरताय, नोटी वापरताय.
मोदी साहेबांना 2000ची नोट बंद केली. तुम्ही नोटी वापरताय 100ची, 200ची, 500ची. तुमची एका नोटवरती गांधीजी किती? मला कोणी उत्तर दिलं तरी चालेल, एकदाच द्यायचं. तुम्ही चलनी नोटी वापरताय, तुमच्या एका नोटवरती गांधीजी किती? ओके, खिशातून नोट बाहेर काढा. बारकाई नाही का? नोट बाहेर काढा, समोर पकडा. नोट बाहेर काढा, समोर पकडा. आणि त्या नोटीकडे पाहिल्या पाहिल्या कलर मध्ये आम्हाला गांधीचा मोठा फोटो दिसतो. नोटीकडे पाहिल्या पाहिल्या कलर मध्ये आम्हाला गांधीचा मोठा फोटो दिसतो. त्या फोटोच्या समोर फ्रंट पेजला, त्या फोटोच्या समोर फ्रंट पेजला पांढरासा बारीक गोलाकार कागद आहे. लहानसा पांढरासा एक लहानसा कागद आहे. त्या कागदामध्ये बारकाईने अवलोकन करा आणि डोकून पहा. वरच्या गांधीजीला माहीतच नाही आतमध्ये गांधीजी आहे. हे वरचा गांधीजी भांबावला आहे. हे वरचा गांधीजी आहे ना, हे बंगले पाहिले, बिल्डिंगी पाहिल्या, गाड्या पाहिल्या. हा वरचा गांधीजी भांबावला. या वरच्या गांधीजीला माहीतच नाही आतमध्ये गांधीजी आहे. आतला गांधीजी गेला ना का वरच्या गांधीचा कार्यक्रम. हे नरा आत बघ जरा, तुमचं झालंय काय? तुमची 500ची नोट पडले पंढरपूरला आणि शोधायला आला शिरभावी गावाला. 56 पिढ्या गेला तरी ती नोट सापडेल काय? अरे तुमच्या जवळच देव आहे, नवे नवे तुम्हीच देव आहात. आणि म्हणून साधू संतांना सांगितलं, आत हरी बाहेर हरी हरी, आत हरी बाहेर हरी.